गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. या लेक्चरमध्ये आपण जस्ट इन टाइम या कन्सेप्ट विषयक चर्चा करणार आहोत. जस्ट इन टाइम ही अलीकडच्या काळातील एक मॉडर्न कन्सेप्ट आहे. याची मांडणी टोयोटा कंपनीचे ताइची ओहोनो यांनी 1973 मध्ये केलेली आहे. ज्यावेळी जगामध्ये तेलाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत होती, तेलाच्या किमती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या, त्यावेळेला कच्चा माल उत्पादन स्थळापर्यंत आयात करणं ही गोष्ट जास्त खर्चाची बनलेली होती. अशा वेळेला हा जो वाढलेला खर्च आहे ती एक मोठी आणि गंभीर समस्या बनलेली होती. तर त्याच्यावरती उपाय म्हणून जीट ही संकल्पना उदयास आलेली आहे. जपानमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोयोटा या कंपनीला संसाधन स्रोतांच्या समस्यांना सामोरे जावे लागले. विशेष करून ऊर्जा खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता. त्यामुळे टोयोटा कंपनीला आपल्या मालसाठ्यामध्ये कपात करावी लागली. ऊर्जा खर्चाची वाढ या समस्येमुळे टोयोटा कंपनीला जादा मालसाठा करणे अशक्य झाले. परिणामतः संघटनेच्या अन्य क्षेत्रात काही समस्या निर्माण झाल्या. जपानी संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निर्णय घेण्याच्या कौशल्याचा वापर करून संघटनेतील प्रश्न सोडवले आणि अनावश्यक गोष्टी टाळून दैनंदिन उत्पादकतेत सुधारणा घडवून आणली. जेथे जेथे उत्पादकतेत सुधारणेसाठी संधी आहे तेथे कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सुधारणा घडवून आणली. उत्पादन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची भूमिका बदलणे या घटकावर विशेष लक्ष देण्यात आले आणि त्याचा वापर करून जस्ट इन टाइम हा उत्पादन प्रक्रियेचा आधार बनला. जपानमधील टोयोटा आणि अग्रगण्य संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदल घडवून आणणे अपरिहार्य ठरले. ही स्पर्धा खर्च आणि उत्पादन वस्तूचे मूल्य यावर आधारित होती. जपानमधील या संस्थांना लक्षात आले की उच्च मूल्य आणि कमी उत्पादन खर्च हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. वाढता ऊर्जेचा खर्च आणि अपुरे भांडवल या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जपानी संस्थांनी अत्यंत सोपी आणि कार्यक्षम जीट कार्यपद्धतीचा अवलंब केला. जीट म्हणजे काय? कच्च्या मालाच्या पुरवठादारांनी मान्य केलेले असते की मालाचा पुरवठा अशा रीतीने केला जातो की तो माल योग्य वेळी योग्य प्रमाणात जेव्हा आवश्यक आहे तेव्हा पोहोचविला जातो. अर्थात कच्च्या मालाचा साठा करून ठेवण्याची आवश्यकता नाही. यालाच जस्ट इन टाइम असे म्हणतात. नंबर 3, संपूर्ण गुणवत्ता साध्य करणे. जस्ट इन टाइम या पद्धतीचा स्वीकार करण्यापाठीमागे आणखीन एक महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे संपूर्ण गुणवत्ता मिळवणे. ग्राहकाला अपेक्षित असणारी वस्तू, ग्राहकांची गरज पूर्ण करणारी वस्तू याचा विचार करून तशा प्रकारची वस्तू उत्पादित करणं ज्यामध्ये शून्य दोष असेल, अर्थात ती वस्तू संपूर्णपणे गुणवत्तापूर्ण असेल. तर ही गोष्ट साध्य करण्यासाठी जस्ट इन टाइम फार उपयोगी आहे, कारण यामध्ये संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन याचा विचार केला जातो. नंबर 1, निरंतर सुधारणा. जस्ट इन टाइम उत्पादन पद्धतीमध्ये प्रत्येक कामगाराला कामामध्ये किंवा प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रेरित केलं जातं, एनकरेज केले जातं. त्यामुळे प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं शक्य बनतं. नंबर 2, स्त्रोताच्या ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण. उत्पादन करण्यासाठी ज्या सप्लायरकडून माल मागवला जात आहे किंवा खरेदी केला जात आहे त्याच ठिकाणी त्याच्या गुणवत्तेचे नियंत्रण केले जाते. फक्त गुणवत्तापूर्णच मालाची खरेदी केली जाते किंवा गुणवत्तापूर्ण मालच उत्पादन करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे
उत्कृष्ट दर्जाचा पक्का माल तयार होतो किंवा उत्पादन बनवले जाते, त्यामुळे ग्राहकांच्या गरजांची 100% पूर्तता करणे शक्य होते. नंबर 3, दृश्य स्वरूपातील नियंत्रण. प्रभावी संदेश वहन करण्यासाठी आणि कोणताही प्रश्न चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी दृश्य स्वरूपातील नियंत्रणाची फार मोठी मदत होते. यामध्ये उत्पादन दर्शवणारे फलक, दूरदर्शन संच, विविध प्रकारचे तक्ते, कामाचे वर्णन, मशीनमधील दोष दर्शवण्यासाठी दिवे, वेगवेगळ्या खोल्यांच्या किल्ल्या ठेवण्यासाठी फलक, तर यासारखे दृश्य स्वरूपातील साधने नियंत्रणासाठी वापरली जातात व त्याच्या आधारे जास्तीत जास्त वेळ वाचवता येतो. कानबान या तंत्रामुळे जस्ट इन टाईम पद्धतीची कार्यक्षमता वाढते. या पद्धतीमध्ये कानबान या तंत्रामध्ये उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीचा उल्लेख एका चिठ्ठीवरती केला जातो आणि ती चिठ्ठी बोर्डावरती चिटकवली जाते आणि मग विशिष्ट उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री कोणती आहे ही गोष्ट त्या चिठ्ठीवरून लक्षात येते. तर तशा प्रकारची साधन सामुग्री पूर्ण प्रोडक्ट तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया कमी वेळेमध्ये पूर्ण करणे शक्य बनते. म्हणजे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारा माल हा कानबानमुळे, व्हिज्युअल कार्डमुळे शक्य होते. नंबर 5, एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत जाण्यासाठी लागणारा किमान वेळ ठरवणे. उत्पादनाचा प्रवाह सतत पुढे जावा यासाठी उत्पादनाच्या एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत मालाचा प्रवाह पुढे जात असताना वेळ वाया जाऊ नये हा या पाठीमागं प्रमुख आधार आहे. कारण खर्चात बचत करण्यासाठी उत्पादन वस्तूचा गट लहान आकाराचा असावा. त्यामुळे वाया जाणारा वेळ हा वाचतो. यामुळे पर्याप्त खर्चासाठी 2 क्रियांना लागणारा वेळ आणि वाहून नेण्यासाठी येणारा खर्च यामध्ये समन्वय साधला जातो. नंबर 6, पुरवठादारांकडून सहकार्य. जस्ट इन टाईम यशस्वी होण्यासाठी कंपनीच्या पुरवठादाराकडून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. जर पुरवठादारांनी मालाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण केल्यास उत्पादन प्रक्रियेच्या साखळीत खंड पडतो. जस्ट इन टाईममध्ये मालाच्या पुरवठादाराला व्यवसायाचा भागीदार म्हणून पाहिले जाते. कोणत्याही उत्पादकाने पर्यायी पुरवठादार किंवा अनेक पुरवठादार असावेत असा विचार न करता एकच चांगला पुरवठादार निर्माण करून त्याचा विकास केला पाहिजे. नंबर 7, प्रक्रिया सुलभीकरण. वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या वस्तू उत्पादनाच्या प्रक्रियेची पुनर्रचना करत आहेत. अनेक ठिकाणी उत्पादन करण्यापेक्षा एकाच ठिकाणी वस्तूचे उत्पादन करणे याकडे अधिक लक्ष देत आहेत. उत्पादन प्रवाह, उत्पादन चक्राचा वेळ, उत्पादनाचे एकत्रीकरण यासारख्या कल्पनांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. नंबर 8, ग्राहकांच्या मागणीचा विचार करून उत्पादन. जस्ट इन टाईमने मोठ्या प्रमाणात मागणीपूर्व उत्पादन, त्याच्यामध्ये अडकून राहणारे मोठ्या प्रमाणावरील भांडवल आणि त्यामुळे होणारा संभाव्य मोठा तोटा यासारखे धोके पूर्णपणे बदलून टाकलेले आहेत. जस्ट इन टाईममुळे उत्पादन नियोजनाची संकल्पना पूर्णपणे बदललेली आहे की ग्राहकांच्या गरजांचा विचार करून उत्पादन क्षमतेचा वापर केला पाहिजे. उत्पादन नियोजनात ग्राहकांच्या आवश्यकता आणि गरजांचा विचार करून उत्पादन केले जाते. कोणत्याही उत्पादन वस्तूची ग्राहकांची गरज भागवणे ही जबाबदारी आहे. यासाठी उत्पादन कार्यात लवचिकता निर्माण करणे आवश्यक आहे की ज्यामुळे एका वस्तूच्या उत्पादनाऐवजी
दुसऱ्या वस्तूचे उत्पादन करणे सहज शक्य होईल. त्याचबरोबर कामगारामध्ये वाढ करणे किंवा कामगारामध्ये घट करणे सहज शक्य होईल. यासाठी उत्पादन साधनात अशी क्षमता असणे आवश्यक आहे. नंबर 9, उत्पादनाची रचना आणि प्रमाणीकरण. उत्पादन प्रक्रियेत माल सतत पुढे जाण्यासाठी तयार ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर यामध्ये एखाद्या ठिकाणी विलंब झाला तर संपूर्ण उत्पादन प्रक्रिया थांबते. म्हणून उत्पादन प्रक्रियेचे चक्र सतत सुरू राहणे आवश्यक आहे. यासाठी पूर्वनियोजित वेळेप्रमाणे उत्पादन प्रक्रिया चालू ठेवावी लागते. जस्ट इन टाईममुळे गुणवत्तापूर्ण वस्तू उत्पादनाला प्रोत्साहन मिळते. यासाठी यंत्रे, माल आणि कामाच्या पद्धतीचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तरच ठरवून दिलेल्या वेळेत ठरलेल्या गुणवत्तेच्या वस्तू निर्माण करणे शक्य होते. जस्ट इन टाईमचे फायदे. ज्या कंपन्यांनी आपल्या उत्पादन प्रक्रियेत जस्ट इन टाईमचा उपयोग केला आहे त्यांना तुलनात्मकदृष्ट्या अनेक फायदे मिळालेले आहेत. यामध्ये नंबर 1, ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे वेळेत माल मिळू लागतो. त्यामुळे ग्राहकांना जादा मालसाठा ठेवण्याची आवश्यकता राहत नाही. परिणामतः उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. 2, जस्ट इन टाईम कार्यप्रणालीमुळे ग्राहकांना योग्य वेळेत माल पाठवणे शक्य झाले आहे. यामुळे कंपनीची चांगली प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते. 3, ग्राहकांच्याकडून माल मागणीचा आदेश ठरवून दिलेल्या वेळेत पाठविला जातो. तेथेच ग्राहक आपली मागणी नोंदवतो. 4, जस्ट इन टाईममुळे उत्पादन वस्तूची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे बाजारपेठेतील हिस्सा वाढण्यास मदत होते. 5, कमी दोष, कमी प्रयत्न आणि तपासणीचा खर्च कमी. यामुळे एकूण खर्चात घट आणि माल मिळवण्याच्या कालावधीत घट होते. 6, ज्या उत्पादन संस्थांना कच्चा माल आयात करावा लागतो त्यांना जस्ट इन टाईममुळे प्रक्रिया व्यवस्थापनाला कच्चा मालाचा किमान साठा करावा लागतो. 7, जस्ट इन टाईम तंत्रामुळे माल मिळवण्यातील विलंब नष्ट होतो. परिणामी अर्धपक्का मालाचा साठा करावा लागत नाही. 8, पक्क्या मालाचा साठा करावा लागत नाही कारण बाजारपेठेत ग्राहकांना मागणीची पूर्तता विनाविलंब होते. 9, जस्ट इन टाईम प्रणालीमुळे लवचिकता निर्माण होते. परिणामी मानव संसाधनाचा पुरेपूर वापर घडवून आणता येतो कारण सर्व प्रकारच्या कामासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केल्याने त्यांच्या कामामध्ये लवचिकता निर्माण होते. परिणामतः कामगारांच्या वेळेचा पुरेपूर वापर होतो. 10, जरी संगणकामुळे कार्यक्षमता वाढत असली तरी जस्ट इन टाईममुळे कामगारांची कार्यक्षमता पूर्ण वापरता येते. पर्यवेक्षक आणि अधिकारी यांना अपेक्षेप्रमाणे चांगले फलित मिळते. त्यामुळे संगणकाची कमी गरज भासते. 11, जस्ट इन टाईममुळे पद्धतीतील होणारे बदल नियंत्रित करता येतात. त्यामुळे उत्पादन वस्तू आणि सेवेतील दर्जा टिकवण्यास मदत होते. 12, जस्ट इन टाईममुळे परिणामकारक संदेशवहन निर्माण होऊन अपव्ययात घट होते. 13, अर्धपक्का मालाचा साठा करावा लागत नसल्याने कारखान्यासाठी कमी जागा लागते. 14, जस्ट इन टाईममुळे मालाची तपासणी करण्यास कमी जागा लागते. तसेच तपासणीच्या कामाचा ताण कमी होतो. 15, कर्मचाऱ्यांची नैतिकता वाढून कार्यक्षम वातावरण निर्माण होते. 15, कर्मचाऱ्यांची नैतिकता वाढून कार्यक्षम वातावरण निर्माण होते. 16, जस्ट इन टाईम प्रक्रियेमुळे 2 प्रक्रियेतील वेळ कमी केला जात असल्याने उत्पादनातील बदल शक्य होतो. 17, जस्ट इन टाईममुळे खराब मालाचे प्रमाण घटते. त्यामुळे माल वाचून त्यावर पुन्हा प्रक्रिया करणे शक्य होते. आणि 18, संघटनेच्या भविष्यातील गरजांचा विचार करून बदल घडवून आणता येतो आणि हा बदल जस्ट इन टाईममुळे अंमलात आणता येतो.
नंबर 2, उत्पादन नियोजन. ग्राहकांच्या वस्तूविषयक किंवा सेवांविषयक गरजा वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. जस्ट इन टाईम यामध्ये उत्पादन प्रक्रियेचे नियोजन केले जाते. ग्राहकाची मागणी आल्यानंतर किंवा ग्राहकाच्या मागणीचा अंदाज घेऊन उत्पादन केले जाते. या प्रक्रियेमध्ये आवश्यक उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल वेळेत मागवला जातो, वेळेत त्यावरती प्रक्रिया केली जाते आणि वेळेत ग्राहकाला डिलिव्हरी दिली जाते. नंबर 3, संपूर्ण गुणवत्ता साध्य करणे. बाजारामध्ये कोणत्याही वस्तूला असणारी मागणी ही त्याच्या गुणवत्तेवरती अवलंबून असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये गुणवत्ता या घटकाला अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण कच्चा माल खरेदी करणे, त्यावरती प्रक्रिया पूर्ण करणे आणि ग्राहकाला वेळेमध्ये माल पोहोच करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वस्तूची गुणवत्ता ही पहिल्यापासून शेवटपर्यंत उत्कृष्ट राहण्यासाठी जस्ट इन टाईम या तंत्रामध्ये चांगल्या दर्जाचा कच्चा माल सर्टिफाईड सप्लायरकडून खरेदी केला जातो. त्यावरती स्टँडर्ड प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि प्रक्रियेतील एखाद्या टप्प्यामध्ये दोष आढळल्यास तो माल बाजूला काढून ठेवला जातो, ज्यामुळे पुढची प्रक्रिया त्याच्यावरती होत नाही. त्यामुळे त्यावरती होणारा खर्च, वेळ आणि कामगारांचे प्रयत्न हे वाचतात. त्यामुळे जस्ट इन टाईम या तंत्रामध्ये संपूर्ण गुणवत्ता साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातात. नंबर 4, किमान वेळ. बाजारामध्ये निर्माण झालेली मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वेळेमध्ये होणे आवश्यक आहे. उत्पादन वेळेत झाल्यास बाजारातील मागणी ही वेळेमध्ये पूर्ण करता येऊ शकते. जस्ट इन टाईममध्ये बाजारामध्ये जितकी मागणी आहे किंवा ग्राहकानं जितकी आज्ञा दिलेली आहे त्याचा विचार करून उत्पादन केले जाते. त्यामुळे उत्पादनासाठी लागणारा वेळ हा कमीत कमी राहतो. बाजारातील मागणी किंवा ग्राहकाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी किती कच्च्या मालाची आवश्यकता आहे तितकाच कच्चा माल मागवला जातो. त्याच्यावरती वेळेत प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि ग्राहकाला वेळेमध्ये माल पुरवठा केला जातो. नंबर 5, वाट पाहण्यात वेळ घालवण्याची गरज नाही. जस्ट इन टाईम पद्धतीमुळे उत्पादन करत असतेवेळी वेगवेगळ्या साधनांची वाट पाहण्यात वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नसते. कारण उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये कोणत्या मालाची, उपकरणांची, हत्यारांची आवश्यकता आहे याचा विचार केला जातो आणि ती साधनं उपलब्ध केली जातात. त्यामुळे कोणत्याही साधनासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया ही कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण होते. नंबर 6, अपव्यय टाळणे. जीट प्रणालीमध्ये उत्पादन करण्यासाठी जितक्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे तितकाच कच्चा माल मागवून त्याच्यावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार करून ग्राहकाला दिला जातो. त्यामुळे माल, कामगार, साधने, माहिती, ऊर्जा इत्यादीमधील होणारा जो काही अपव्यय आहे तो टाळणे शक्य आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारा मालसाठा कमीत कमी ठेवून खर्च कमी करता येतो, पैशात बचत करता येते. त्यामुळे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे ती अतिशय कमी राहते. नंबर 7, लवचिकता. आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये लवचिकता ही एक स्पर्धात्मक अस्त्र आहे. त्याचा उपयोग करून एक वस्तू तयार करण्याऐवजी दुसरी वस्तू तयार केली जाऊ शकते किंवा एक वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने दुसरी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात किंवा एका केंद्रातील कामगार वर्ग हा दुसऱ्या केंद्रामध्ये वापरला जाऊ शकतो.
अर्थात लवचिकतेमुळे संसाधनांचा उपयोग अधिकाधिक करता येऊ शकतो. लवचिकता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. यामध्ये उत्पादन प्रमाणातील लवचिकता, उत्पादन मिश्रणातील लवचिकता, कामगारातील लवचिकता आणि नवीन उत्पादनातील लवचिकता. उदाहरणार्थ कामगारातील लवचिकता. एका कार्यकेंद्रामधील कामगार ज्या ठिकाणी काम कमी आहे तिथला कामगार वर्ग हा दुसऱ्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो की ज्या ठिकाणी काम अधिक आहे. ही कामगारांच्या बाबतीत असणारी लवचिकता आहे. याच पद्धतीने उत्पादन आणि उत्पादन मिश्रणाबाबतीत असणारी लवचिकता.